नमस्कार मित्रांनो, पण ऐकत होतो यू कॅन हील युअर लाईफ. तुमचे जगणे तुमच्या हाती. यश, संपत्ती आणि आरोग्य मिळवून देणारे लेखिका आहेत लुईस एल हे. प्रकरण 3. हे सारे कुठून येते? भूतकाळाचे माझ्यावर काही चालत नाही. ठीक आहे, बऱ्याच गोष्टींची चर्चा केली. तुम्हाला ज्या समस्या खराब वाटत होत्या त्यावर बोललो. आता आपल्याला त्याचं मूळ सापडलंय. आपल्याला असं वाटतं की माझ्यात काहीतरी कमी आहे, मी काही चांगला नाही. स्वतःवर प्रेम करण्यातच तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात. पण हा गैरसमज कसा निर्माण झाला ते बघू. लहानपणी आपण किती परिपूर्ण होतो आणि मोठे झाल्यावर कशा समस्या निर्माण झाल्या. स्वतःमध्ये काहीतरी कमी आहे असे वाटायला लागले का? जे आधीपासूनच स्वतःवर प्रेम करतात ते आणखी जास्त करू लागतील. गुलाबाचं फूल कळी असल्यापासून आठवा, उमलण्यापासून ते एक एक पाकळी गळेपर्यंत ते तेवढेच सुंदर असतं, तेवढंच निर्दोष आणि परिपूर्ण असतं. तसंच आपलं आहे. आपण नेहमीच निर्दोष, परिपूर्ण असतो आणि तरी सुद्धा बदलत असतो. आपण आपल्या मनाप्रमाणे, समजुतीप्रमाणे, जाणीवेप्रमाणे आपण चांगल्यात चांगला करायचा प्रयत्न करतो. परंतु आपलं मन, आपले समाज आणि आपले ज्ञान वाढले तर आपण आणखी वेगळ्या तऱ्हेने वागू लागतो. मनाची स्वच्छता. आता आपला भूतकाळ तपासण्याची, आपल्या मनावर ज्या गोष्टीचा पगडा असतो त्या समजुतीकडे बघण्याची वेळ आहे. काही जणांना ही स्वच्छता मोहीम फार दुःखदायी वाटते, पण तसं नाही. स्वच्छता करण्याआधी तिथं काय आहे ते बघायला हवं. खोली साफ करताना आपण प्रत्येक वस्तू उचलून बघतो. काही वस्तूंकडे आपण प्रेमाने बघतो, त्याच्यावरची धूळ साफ करतो, पॉलिश करून त्याला नवीन करतो. त्या वस्तूंना दुरुस्तीची, फिनिशिंगची गरज असते आणि ते तुम्ही लक्षात ठेवा. काही गोष्टी अगदीच निरुपयोगी झाल्या असतात, त्यांना टाकून द्यावे लागते. ते तुम्ही निर्विकारपणे कचऱ्याच्या डब्यात टाकून देता. त्यात राग येण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नसतं. मनाची स्वच्छता करण्याचं काम असतं. मनातल्या काही समजुती टाकून देण्याच्या लायकीच्या असतील तर त्या चिडण्यासारखं किंवा वाईट वाटण्यासारखं काही नसतं. आपण कचरा टाकतो तर त्यांना सुद्धा टाकू द्या. कालच टाकलेलं खरकटं बघून तुम्ही आजचं जेवण तयार का करता? मनातला कालचा कचरा बघून तुम्ही उद्याचा विचार ठरवता का? एखादा विचार, एखादी समजूत तुमच्या कामाची नसेल तर ती टाकून द्या. एखाद्या गोष्टीवर तुमचा आधी कधीतरी विश्वास असेल तर त्यावर कायम विश्वास ठेवायला हवा. असा काही नियम नाही. त्यातल्या काही समजुती कोणत्या आणि त्या कुठून येतात ते बघू. माझी एवढी लायकी नाही, याचं मूळ कारण कुठं आहे? त्याचे वडील नेहमी त्याला मूर्ख म्हणायचे. त्याला जीवनात यशस्वी व्हायचं होतं कारण वडिलांना त्याचा अभिमान वाटावा म्हणून. पण त्याच्या मनात न्यूनगंडाची भावना होती, त्यामुळे तो सतत चिडलेला असायचा. त्याचा परिणाम अपयशानंतर अपयश, याशिवाय तो काही मिळवू शकला नाही. वडिलांचा बदला घेण्यासाठी त्याने अपयशाची सवय करून ठेवली होती. तो सर्वात मोठा अपयशी माणूस ठरला. स्वतःवर प्रेम नसणे, याचं मूळ कारण कुठं आहे? वडिलांकडून त्याचं कौतुक मिळायचं होतं. त्याला वडिलांसारखं मुळीच व्हायचं नव्हतं, पण त्यांच्याकडून कौतुकाची पावती हवी होती. पण त्यांची नेहमी भांडणं व्हायची. त्यांच्याकडून तिला नेहमी टीकाच ऐकायला मिळायची. ती शारीरिक पीडांनी बेजार असायची. तिचे वडील सुद्धा असेच शारीरिक पीडांनी बेजार असायचे. मनातल्या संतापामुळे मानसिक वेदना होत आहेत हे तिला आणि तिच्या वडिलांना माहित नव्हतं. जीवन फार धोकादायक आहे. याचं मूळ कारण कुठे आहे? वडिलांच्या मनातील भीती. हा आणखी एक पेशंट. तिला आयुष्य फार कठोर आणि निष्ठुर वाटत होतं. ती नीट हसू शकत नव्हती. हसलीच तर काहीतरी वाईट होणार अशी तिला भीती वाटायची. लहानपणी तिच्याकडे फार दुर्लक्ष झाले होते. हसू नकोस, नाही तर ते तुला पकडून नेतील, अशा धाकात तिचं बालपण गेलं. मी एवढा चांगला नाही, याचं मूळ कारण कुठं आहे? लहानपणी उपेक्षित राहिल्यामुळे. त्याला साधं बोलताना सुद्धा दम येत असायचा. गप्प बसणे हा त्याच्या आयुष्याचा स्थायी भावच झाला होता. दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनातून तो नुकताच बाहेर आला होता आणि तो स्वतः फार वाईट समजत होता. तो लहान असताना त्याची आई मरण पावली होती आणि त्याच्या मावशीने त्याला वाढवले. मावशी त्याच्याशी अजिबात बोलत नसे, नुसती हुकूम सोडत असे. त्याचं सगळं
आयुष्य गप्प बसण्यात गेलं. काही न बोलता जेवत असे आणि खोलीत जाऊन बसत असे. त्याला एक मित्र होता, पण तोही असाच गप्प असायचा. तो मेल्यानंतर हा अगदी एकटा पडला होता. प्रयोग: नकारात्मक संदेश. मग मी पेशंटला एक कागद पेन देऊन त्यावर आई वडिलांनी त्याच्यावर कोणत्या चुका केल्या त्या काढल्या. ते लिहायला सांगत. कोणते नकारात्मक संदेश मिळत होते ते लिहायला सांगत. त्याला अर्धा तास पुरे होत असे. पैशाबद्दल काय म्हणत असत, तुझ्या शरीराबद्दल काय म्हणत असत, प्रेम आणि नातेसंबंध याबद्दल काय म्हणत असत, माझ्या हुशारीबद्दल काय म्हणत असत, कोणते नकारात्मक शब्द ते वापरत असत, अशा यादींकडे तुम्ही वस्तुनिष्ठ नजरेने बघा आणि म्हणा, अशा रीतीने माझ्यात गैरसमज निर्माण झाले. मग मी पेशंटला एक दुसरी यादी करायला सांगत असे. आणखी कोणाकडून तुला नकारात्मक संदेश येत होते? नातेवाईकांकडून, शिक्षकांकडून, मित्रांकडून, अधिकारी व्यक्तींकडून? सगळं लिहून काढायला सांगत असे. वेळ लागला तरी हरकत नाही. हे सगळं लिहिताना तुमच्या मनात कोणत्या भावना उमटतात याकडेही लक्ष द्यायला सांगत असे. या 2 कागदांवर जे काही लिहायचं होतं ते तुमच्या अंतर्मनातून काढून टाकण्याची गरज आहे. या समजुतीमुळेच मी चांगला नाही असं तुम्हाला वाटतंय. माझ्याकडे मूल म्हणून बघणे. एखाद्या 3 वर्षाच्या मुलाला खोलीत कोंडून ठेवलं आणि त्याच्यावर आपण रागवत सुटलो. किती मूर्ख आहेस तू, एकही काम तुला धड करता येत नाही, हे कर, हे करू नको, आणि त्याच्या पाठीत 2-4 धपाटे घातले तर ते बिचारे मूल हिरमुसले होऊन कोपऱ्यात जाऊन बसेल आणि चिडून आदळआपट करेल. पण त्याच्यामध्ये कोणते गुण आहेत हे आपल्याला कधीच कळणार नाही. त्याच मुलाला आपण जवळ घेऊन बसलो आणि म्हणालो की आम्हाला तू किती आवडतोस, किती काळजी वाटते आम्हाला तुझी, तुझं रूप जसं आहे तसं आहे, आम्हाला आवडतं आणि तू किती हुशार आहेस. लहान मुलाच्या हातून चुका होतात, त्या सुधारायच्या असतात. कोणतंही संकट आलं तरी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि मग त्या मुलाचे चांगले गुण कसे प्रकट होतात आणि तुमचं मन कसं भरून येतं ते बघा. आपल्या प्रत्येकामध्ये असे 3 वर्षाचे मूल दडलेले आहेत आणि आपण त्याच्यावर नेहमी असेच रागवत असतो आणि मग आपल्या आयुष्यात चांगले का घडत नाही याची खंत करत बसतो. तुमचा एखादा मित्र तुमची नेहमी निंदा करत असेल तर तो मित्र तुम्हाला आवडेल का? कदाचित लहानपणी तुम्हाला असंच वागवलं असेल ते वाईटच होते, पण तुमच्या मुलाला तुम्ही आता असंच वागवणार असाल तर ते आणखीन वाईट आहे. आता ही नकारात्मक संदेशाची यादी आपल्या डोळ्यांसमोर आहे. त्यानुसार तुम्ही कसे आहात असे तुम्हाला वाटते? लहानपणी होतात तसेच बहुतेक हो. या लहानपणीच्या संदेशावर आपण आपलं पुढचं सगळं आयुष्य बेतत असतो. आपण सगळे आज्ञाधारक असल्यामुळे त्यांनी सांगितलेले खरे आहे असे आपण मानत असतो. आपल्या आई वडिलांना दोष देणे आणि आयुष्यावर बळी दिल्यासारखे जगणे फार सोपे आहे, पण असे आयुष्य जगण्यात काही मजा नाही, मौज नाही आणि अशाच यातून आपली सुटका सुद्धा होणार नाही. कुटुंबियांना दोष देणे. दुसऱ्यांना दोष दिल्याने आपल्यामध्ये काही फरक पडत नाही, यामध्ये आपली शक्ती वाया जाते. ते समजून घेतल्याने मुद्द्यापासून आपण बाजूला होतो आणि भविष्यात त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. जे झाले त्यात आता बदल होऊ शकत नाही आणि आता आपण या क्षणी जो विचार करू त्यावर आपले भविष्य अवलंबून आहे. आपल्या आई वडिलांनी त्यांच्या समजुतीप्रमाणे आणि ज्ञानाप्रमाणे आपल्याला वाढवले. दुसऱ्यांना दोष देताना आपण आपली जबाबदारी टाळत असतो. लहानपणी आपल्याला जशी वाईट वागणूक त्यांनी दिली तशीच त्यांना सुद्धा त्यांच्या लहानपणी मिळाली होती. असे आपल्यासारखे ते सतत घाबरलेले आणि दडपणाखाली असायचे. ते सुद्धा असेच तुमच्यासारखे असहाय्य असायचे. ते जे शिकले तेच त्यांनी तुम्हाला शिकवलं. तुमच्या आई वडिलांच्या लहानपणीची तुम्हाला कितपत माहिती आहे? विशेषतः वयाच्या 10व्या वर्षाच्या आधीच. शक्य असेल तर अजूनही विचार करा किंवा शोधून काढा. ते जर शोधून काढलं तर ते तुमच्याशी असं का वागले हे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला त्यांची दया येईल. तुम्हाला नाही शोधून काढता आलं, नाही विचारता आलं तर त्यांचं बालपण कसं गेलं आहे
ते कोणत्या वातावरणात मोठे झाले असतील याची कल्पना करा. हे तुम्हाला तुमच्या मुक्ततेसाठी आवश्यक आहे. त्यांना मुक्त केल्याशिवाय तुम्ही मुक्त होऊ शकणार नाही. त्यांना माफ केल्याशिवाय तुम्ही स्वतः माफ करू शकणार नाही. तुम्ही त्यांच्याकडून पूर्णतेची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला परिपूर्ण व्हावं लागेल, नाहीतर आयुष्यभर तुम्ही दुःख आणि कष्टच घेत राहाल. आई वडिलांची निवड. आपण आपल्या आई वडिलांची निवड करतो यावर माझा विश्वास आहे. आपण शिकलेल्या धड्यांमध्ये जिथे कमी पडतो तिथेच आपले आई वडील कमी पडत असतात. आपला अनंताकडून सुरुवात झालेला प्रवास कधी संपणार नाही यावरही माझा विश्वास आहे. आपण या पृथ्वीवर आध्यात्मिक उन्नतीचे धडे घेण्यासाठी आलो आहोत. आपणच आपला वर्ण, देश, लिंग यांची निवड करतो आणि मग आपल्या साच्यात बसतील अशा आई वडिलांची निवड करतो. शाळेत जातो तसे आपण या पृथ्वीवर येतो. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाता. वकील व्हायचं असेल तर लॉ कॉलेजमध्ये जाता. त्यासाठी तुम्ही ज्या पालकांची निवड करता त्यांना या क्षेत्रातले ज्ञान असते. मोठे झाल्यावर आपण आई वडिलांकडे बोट दाखवून म्हणतो, तुम्हीच आम्हाला असे वागायला शिकवले, पण त्यांची निवड तुम्हीच केलेली असता यावर माझा विश्वास आहे. दुसऱ्यांचे ऐकणे. आपल्यापेक्षा मोठा भाऊ किंवा बहीण आपल्याला लहानपणी आदर्श असतात. त्यांच्या विरुद्ध काही घडलं तर ते तुम्हाला मारतात किंवा बोलतात. उदाहरणार्थ, हे तुमच्यामुळे झालं, हे तुमच्याच मुळे झाले, तू अजून लहान आहेस, तू मूर्ख आहेस. शाळेतले शिक्षक सुद्धा याच प्रकारे काम करत असतात. 5वी मध्ये असताना मला माझ्या बाई म्हणाल्या होत्या, तू फार उंच आहेस, तुला नृत्य शोभत नाही. आणि मी त्यावर विश्वास ठेवला व माझी नृत्याची आवड बाजूला ठेवली आणि आता माझे शिकण्याचे वय राहिले नाही. तुम्हाला काय वाटतं? प्रगती पुस्तकातले मार्क कशासाठी असतात? किती शिकलात हे दाखवण्यासाठी की तुमची लायकी दाखवण्यासाठी? आपले लहानपणीचे मित्र आपल्याला आयुष्याबद्दल सतत चुकीची माहिती देत असतात, आपल्याला चिडवतात आणि ते आपल्या शेवटपर्यंत लक्षात राहतं. माझं आडनाव होतं लुनी आणि माझ्या मैत्रिणी मला लुनाटिक म्हणजेच वेडी म्हणून चिडवायच्या. शेजाऱ्यांच्या सुद्धा तुमच्यावर प्रभाव असतो आणि तुम्ही सुद्धा शेजारी काय म्हणतील याचा विचार करता. आणखी कोणाकोणाचा प्रभाव तुमच्यावर होतो ते आठवा. शिवाय टीव्ही मधल्या जाहिराती, त्या वस्तू आपण विकत घेतल्या नाहीत तर आपली काही लायकी राहणार नाही असे सांगणाऱ्या होत्या. आपल्या मर्यादा ओळखण्यासाठी आणि त्या पलीकडे जगण्यासाठी आपण या जगात आलो आहोत. आपल्याबद्दल कोणी काही का सांगेना, आपण आपल्यातली भव्यता आणि उत्कृष्टता ओळखण्यासाठी आलो आहोत. तुम्ही तुमचा आणि मी माझा गैरसमज दूर करण्यासाठी इथं आलो आहोत. या आनंदी जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथं सगळे निर्दोष आहेत, समग्र व परिपूर्ण आहेत आणि तरी सुद्धा जीवन सतत बदलत असतं. त्याला आदी नाही आणि अंतही नाही, परंतु वस्तूंचं आणि घटनांचं सतत चक्राने मी चक्र चालू असते. आयुष्य कधी थांबेल, स्थिर किंवा जुने पुराणे नसते. प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले त्याची शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिली आहे. माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार काहीशी वापरू शकतो, याचा मला खूप आनंद होतो. मनापासून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आताचा हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं आहे. प्रकरण 4. हे खरं आहे का? सत्य हा माझ्यातला अविभाज्य घटक आहे. हे सत्य आहे का? खरं आहे? या प्रश्नाला 2 उत्तरे आहेत, हो आणि नाही. हे सत्य आहे असा जर तुमचा विश्वास असेल तर ते सत्य आहे. पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे तुमच्या बघण्यावर अवलंबून असतं. निवड करण्यासाठी अक्षरशः कोट्यावधी विचार आहेत. आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या आई वडील जसे विचार करायचे तसाच विचार करतात. तुमचे विचार तपासा. तुम्हाला जर कोणी जोडीदार भेटला नाही तर माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही किंवा मी प्रेम करण्यालायक नाही. कदाचित आपल्यावर कोणी सर्वस्व गाजवलं अशी तुमच्या आईप्रमाणे तुम्हाला सुद्धा भीती वाटत असते किंवा सगळेच मला टाकून बोलतात
तुम्ही नेहमी आजारी पडत असाल तर आजारपण आमच्या घराण्यातच आहे किंवा हवामानाला दोष देत किंवा मी दुःख सहन करण्यासाठी जन्माला आलो आहे किंवा एकानंतर एक चालूच आहे किंवा अशाच कोणत्या तरी समजुती तुम्ही पाळलेल्या असतात. कदाचित तुम्हाला या समजुती आहेत याची जाणीव नसेल. बऱ्याच जणांना नसते. त्यांना फक्त बाह्य परिणाम बघायची सवय असते. हे बाह्य परिणाम आणि आतले विचार यांचा संबंध कुणी दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यात बळीच ठरणार आहात. समस्या, आर्थिक संकट आणि समजूत, माझ्या नशिबात पैसाच नाही. समस्या, मित्र नाहीत. समजूत, माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. समस्या, कामात अडचणी. समजूत, माझ्यात काहीतरी कमी आहे. समस्या, नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवणे. समजूत, माझ्या मनाप्रमाणे कधी होतच नाही. समस्या कोणतीही असो ती विचारांच्या एका साखळीमुळे येते आणि विचारांची ही साखळी बदलता येते. खरं असेल किंवा खरं दिसत असेल, या सगळ्या अडचणी तुम्हाला सदैव त्रास देत असतात. अडचण कितीही मोठी असो तो एक आतल्या विचारांचा बाह्य परिणाम आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला जर या अडचणी कोणत्या विचारांमुळे निर्माण होत आहेत याची जाणीव नसेल तर तुम्ही अगदी योग्य पुस्तक वाचत आहात, कारण यामध्ये हेच दिलेले आहे. तुमच्या अडचणींकडे बघा आणि स्वतःच विचार करा कोणत्या विचारांमुळे या निर्माण होत आहेत. शांतपणे बसून जर हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला तर तुमची विवेक बुद्धी त्याचं उत्तर देईल. तुम्ही लहानपणी जे शिकला आहात ते केवळ एक समजूत होती. काही गोष्टी सकारात्मक आणि आपल्याला पोषक आहेत अशी आपली समजूत असते. आयुष्यात त्याच प्रत्येक क्षणी उपयोग होत असतो. उदाहरणार्थ, रस्ता ओलांडताना आधी डावी उजवीकडे बघावे. सुरुवातीला असेच काही विचार आपल्या फायद्याचे आहेत असे आपल्याला वाटत असते, पण मोठेपणी ते विचार तेवढे योग्य नाहीत असे लक्षात येते. अनोळखी माणसावर विश्वास ठेवूनही लहानपणीच कदाचित ते योग्य असेल, पण मोठेपणी जर तुम्ही असेच वागाल तर एकटे पडाल. म्हणून जरा स्वतःलाच प्रश्न विचारा, आज हे माझ्यासाठी योग्य आहे का? हे मुळात आले कुठून? लहानपणी शाळेत शिक्षकाने वारंवार सांगितल्यामुळे आता ते योग्य नसेल, पण ते टाकून देणे माझ्या फायद्याचे होणार नाही का? मुलांनी रडायचं नसतं, मुलांनी झाडावर चढायचं नसतं असे विचार जे आपल्या भावना लपवतात किंवा जे शरीराने अशक्त असतात त्यांची हे आपल्या डोक्यात भरवले असतात. जर फार भयंकर आहे. लहानपणी सांगितलेल्या गोष्टींवर आजही आपण विश्वास ठेवायला लागलो तर प्रत्येक गोष्टीला आपण घाबरू लागतो. अनोळखी माणसावर विश्वास ठेवू नये किंवा रात्री बाहेर जाऊ नये किंवा माणसे आपल्याला नेहमी फसवतात हे सुद्धा असंच आहे. तेच नेहमी जग फार चांगले आहे असं शिकवलं असतं. तर माणसं प्रेमळ असतात, मैत्री करण्याच्या लायकीचे असतात, जे हवे ते आपण मिळवू शकतो अशा विचारांवर सुद्धा आपण सहज विश्वास बसवत असतो. तूच दोषी आहे असं लहानपणी आपल्याला ऐकवलं, त्यामुळे आयुष्यात काहीही घडेल की आपणच दोषी आहोत असं वाटायला लागेल. मला कोणी विचारत नाही आणि असं लहानपणी आपल्या मनावर बिंबवलेलं असेल तर तुम्ही रांगेच्या नेहमी शेवटीच असाल. असं माझ्या लहानपणी घडलं होतं. ते माझी कहाणीमध्ये वाचा. दुसरे तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा आपण अदृश्य आहोत की काय असे वाटायला लागते. मी कोणाला आवडत नाही असं लहानपणी तुम्हाला वाटत होतं का? तसे असेल तर तुम्ही एकलकोंडे राहणार. तुम्हाला मित्र किंवा जोडीदार तरी तो मिळाला तरी तो फार काळ टिकणार नाही. हे काही पुरेसं नाही असं लहानपणापासून ऐकत असाल तर तुम्हाला घरात नेहमी काहीतरी कमी पडत असेल असं सारखं वाटत राहणार. माझा एक पेशंट होता. त्याच्या घरात नेहमी त्याला सगळंच बिघडलेलं आणि आणखी जास्त बिघडणार आहे असं ऐकायला मिळत होतं. त्याला नेहमी टेनिस खेळायला आवडायचं. एखादा त्याच्या गुडघ्याला लागलं तर तो अनेक डॉक्टरांकडे केला पण तो गुडघा बरा झाला नाही, उलट आणखी दुखायला लागला. नंतर तो पुन्हा टेनिस खेळू शकला नाही. आणखी एक पेशंट, त्याचे वडील धर्मोपदेशक होते. ते नेहमी म्हणायचे, आधी दुसऱ्यांचं बघायला हवं, आपण विचार सगळ्यात शेवटी करायचा. आता तो मोठा झाल्यावर सगळ्यांच्या उपयोगी पडतो, पण त्याला पैशाची अडचण नेहमीच असायची. लहानपणीच्या समजुतीचा प्रभाव नेहमी त्याला मागेच ठेवतो. तुमचा विश्वास असेल तर ते खरंच
उदास वाटायला लागतं. मी हा असा आहे किंवा मी नेहमी असाच असतो असा तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असणार, कारण तुमचा तसा विश्वास आहे म्हणून म्हणत असाल. हे आधी कोणीतरी म्हटलेले असते, तसं तुम्ही खरं समजून चालता. असंच इतर समजुतीच्या बाबतीत आहे. सकाळी उठल्यावर पाऊस पडत असलेला दिसला तर आजचा दिवस असाच उदास जाणार असे म्हणणाऱ्यांपैकी तुम्ही आहात का? हा काही उदास दिवस नाही. किती छान पाऊस पडतोय असा विचार केला तर पावसाचं स्वागत करता येईल, त्यातही आनंद घेता येईल. पावसात भिजण्याची पण एक मजा असते. आपण आयुष्य चांगलं जावं असं वाटत असेल तर आपण विचारही आनंदीच करायला हवा. आपण मनात जो विचार करू किंवा शब्दाने जो प्रकट करू तेच आपल्या समोर प्रकट होतं. प्रत्येक क्षण ही नव्याची सुरुवात असते. मी पुन्हा सांगते, वर्तमान काळात शक्ती साठवलेली असते. तुम्ही थांबलेले कधीच नसता. आपल्या मनात इथं आता या क्षणी बदल होत आहे. तुमच्या मनात किती काळापासून नकारात्मक विचार चालू आहे, किती काळापासून आजारपण चालू आहे, किती काळापासून नातेसंबंध बिघडलेले आहेत, किती काळापासून आर्थिक विवंचना आहे किंवा किती काळापासून स्वतःचा तिरस्कार करत आहात, त्याला काही महत्व नाही. त्याच्यामध्ये आपण आता या क्षणी बदल करू शकतो. लहानपणापासून तुमच्या मनावर बिंबवलेले ते खरेच असते असं आता मानायची गरज नाही. ते आपण पुसून टाकू शकतो. तुम्ही ते करू शकता. तुमच्या मनात विचार करणारे तुम्ही आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या जगात तुम्हीच राजे आणि तुम्हीच सत्ताधारी आहात. आजचा वर्तमान काळ हा तुमच्या भूतकाळातल्या विचारांमुळे तयार झाला आहे. तुम्ही आता या क्षणी जे निवडाल त्यावर विश्वास ठेवाल, जो विचार कराल ते बोलाल, तो तुमचा पुढचा क्षण, तुमचा पुढचा महिना, तुमची पुढची वर्ष तयार करणार आहात. हो, तुम्ही. हे मी माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवावरून सांगत आहे. तुमच्या जगात तुम्ही सत्ताधीश आहात. तुम्ही जे मनात आणाल ते होणारच. या क्षणापासून एक नवीन पद्धत सुरू होणार आहे. प्रत्येक क्षण ही नव्याची सुरुवात असणार आहे. तुमच्यासाठी ही नवीन सुरुवात आहे आणि ती आता या क्षणी इथं. हा क्षण शक्तिमान आहे. हा क्षण बदल घडवून आणणारा आहे. हे खरं आहे का? एक क्षणभर थांबा आणि आपले विचार थांबवा. आता या क्षणी तुम्ही काय विचार करत आहात, आपण जो विचार करू त्यामुळे तुमचं पुढचं आयुष्य घडणार आहे. हे जर खरं असेल तर तुमच्या मनात आता जो विचार आहे तो खरा व्हावा असं तुम्हाला वाटत आहे का? तो जर काळजीचा, चिंतेचा, संतापाचा, दुखावल्याचा, कुणावर सूड घेण्याचा किंवा भीतीचा विचार असेल तर तो तुमच्या अंगावर परतून यावा असे तुम्हाला वाटते का? विचार पकडून ठेवणे काही सोपे नाही, कारण ते फार वेगाने पळत असतात. तरी सुद्धा आता या क्षणी आपण काय बोलतो याकडे लक्ष तर देता येईल, लक्षपूर्वक ऐकता येईल. तुमच्या मनात नकारात्मक विचार असतील तर आणि तुम्ही ते बोलत असताना त्याच्याकडे किती लक्ष गेलंय तर ते वाक्य मध्येच थांबवा. त्या वाक्याची रचना बदला किंवा ते बोलताना गाळूनच टाका. तुम्ही मोठ्याने म्हणू सुद्धा शकता. समजा तुम्ही बुफे पार्टीमध्ये रांगेमध्ये उभे आहात आणि तिथं अन्न पदार्थाऐवजी विचार वाढायला ठेवलं. तुम्हाला हवे ते आणि कितीतरी विचार निवडू शकता. हे विचार तुमच्या भावी काळाचे अनुभव बनणार आहेत. ज्या विचारांमुळे अडचणी निर्माण होतात, त्रास होणार आहे, असे विचार निवडणं म्हणजे मूर्खपणा आहे. त्याने पोट बिघडतं. ते अन्न मुद्दाम खाण्यासारखे आहे. 1-2 वेळा चुकून आपण खाऊ पण त्याने त्रास होतो हे कळल्यावर आपण ते कटाक्षाने टाळू. असंच विचारांबाबत करा. ज्याने त्रास होतो ते विचार टाळा. माझे शिक्षक आम्हाला नेहमी सांगायचे की जेव्हा समस्या निर्माण होतो तेव्हा काय करायचे असते तर त्यांना जाणून घ्यायचे असते. आपण आपलं मन, आपलं भविष्य घडवत असतो. वर्तमान काळात आपल्या इच्छेविरुद्ध काही असेल तर ते आपल्याला सांगून बदलता येत नाही आणि हा बदल आता या क्षणापासून करता येतो. मला तर नेहमी वाटतं तुमचे विचार कसे काम करतात हा विषय शाळेपासून शिकवायला हवा. इतिहासाच्या सणावळी कशासाठी पाठ करायच्या असतात हे मला अजून समजले नाही. बौद्धिक शक्ती विनाकारण वाया जाते. यापेक्षा मनाचं कार्य कसं चालतं हे शिकवायला हवं. पैशाची व्यवहार कसे करायचे, कसे पैसे गुंतवायचे, उत्तम पालक कसे व्हावे, नातेसंबंध चांगले कसे ठेवावे, स्वाभिमान कसा निर्माण करावा आणि कसा टिकवावा हे शिकवायला हवे.
शाळेतल्या इतर विषयांबरोबर हे विषयही शिकवले तर पुढची पिढी कशी असेल याची कल्पना करा. त्या सत्याचं स्वरूप असेल. स्वतःवर प्रेम करणारी सुखी पिढी असेल. ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल. ती त्यांच्यामध्ये परस्परांबद्दल जिव्हाळा असेल. आदर्श पालक असतील ते आणि त्यांची पुढची पिढी सुद्धा ते अशीच निर्माण करतील. आणि तरी सुद्धा प्रत्येक जण आपले गुण प्रकट करायला स्वतंत्र असतील. मला अनादी अनंत या जगात मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळे निर्दोष, समग्र व परिपूर्ण आहे. आणि तरी सुद्धा मी जीवन सतत बदलत असतं. त्याला आदी नाही आणि अंतही नाही. ज्या वस्तूंचे आणि घटनांचे सतत चक्र, नेहमी चक्र चालू असते. आयुष्य कधी थांबलेलं, स्थिर किंवा जुने पुराणे नसेल. प्रत्येक क्षण नेहमी नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले त्याची शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची संधी दिली आहे. माझी मनशक्ती मी माझ्या मर्जीनुसार काहीशी वापरू शकतो. याचा मला खूप आनंद होतो. मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आताच हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलंच आहे. आता काय करता येईल? माझी सवय माझ्या लक्षात आली आहे. मला ती सवय बदलायची आहे. बदल करण्याचं ठरवा. असं नुसतं म्हटलं तरी लोक आता आपल्या आयुष्याचं काहीतरी होऊ शकत नाही अशा अर्थाने दोन्ही हात उडवतात. काही जण स्वतःवर किंवा आयुष्यावर राग काढतात आणि गप्प बसतात. त्याचा अर्थ असतो आता बदल करून काहीही होणार नाही. मग प्रयत्नच कशाला करायचा? जसे आहोत तसे ठीक आहोत. सगळं सहन करायची आता सवय झाली आहे. त्याच्यापेक्षा आणखी काय वाईट होणार आहे? ही राग येण्याची सवय म्हणजे वादळ आलं की उंट वाळू तोंड खुपसून बसतो तसं आहे. काहीतरी घडतं आणि तुम्हाला राग येतो. नंतर आणखी काहीतरी घडतं आणि तुम्हाला राग येतो. पण राग येण्यापलीकडे काही होत नाही. काय चांगलं झालं त्यानं? रागान आपली शक्ती वाया घालवणं मूर्खपणाचे आहे. आयुष्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायला नकार देण्यासारखं आहे. राग येण्यासाठी आपण कोणती कारणे शोधतो जरा याचा विचार करा. एवढा वैताग येण्याचं कारण काय आहे? तुमच्याकडून असं काय होत आहे की लोक तुम्हाला चीड आणायला प्रवृत्त होतात? आपल्या मनासारखं होण्यासाठी रागावण्याची खंत वाटत बसण्याची खरंच काही गरज आहे का? तुम्ही जे देता तेच तुम्हाला परत मिळतं. तुम्ही जेवढं रागवाल तेवढं राग येण्याची कारणे निर्माण कराल. नुसतं वाचून तुम्हाला राग आला ना म्हणजे टोला हा अचूक बसला समजा. त्याचाच अर्थ की तुमची बदलण्याची इच्छा आहे. बदलायचा निर्णय घ्या. तुम्ही किती हट्टी आहात हे तुम्हाला बघायचे असेल तर बदल करण्याच्या इच्छेकडे बघा. आपल्या आयुष्यात बदल व्हायला हवा. परिस्थितीची चांगली आणि समाधानकारक व्हायला हवी असं सर्वांनाच वाटतं. परंतु बदल करण्याची तयारी मात्र नसते. बाकीच्यांनी बदलावं असं तुम्हाला वाटत असतं. तसं जर खरंच वाटत असेल तर तुम्हाला आतून बदलायला हवं. आपण विचार करणं, बोलणं, स्वतःबद्दल सांगणं हे सगळं बदलायलाच हवं. तरच बाहेरचं बदलेल. हे दुसरे पाऊल आहे. आता तुमच्या परिस्थितीची नेमकी जाणीव झाली असेल तर ती कशी तयार होते हे कळालं असेल. आता तुम्हाला बदलायला तयार व्हावं लागेल. माझ्यामध्ये सुद्धा असा हट्टीपणा होता. आज सुद्धा काही बदल करावासं वाटत असेल तर माझा हट्टीपणा उफाळून येतो. बदलायला विरोध हा फार ताकदवान असतो. अशा वेळेस मी फार संतापतो आणि कोणाचं ऐकत नाही. इतका अभ्यास करून सुद्धा अजूनही माझ्यात हे आहे. हा माझ्यासाठी धडा आहे. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा बदल होण्याचा क्षण आहे हे मी नेहमी ओळखतो. माझ्यातले अवगुण सोडायचे मी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ही आणखी खोलवर जाते. जुने पदर नव्या विचारांशी सोडावेच लागतात. काही वेळा ते फार सोपं असतं तर काही वेळा ते पिसानं डोंगर उचलण्यासारखं असतं. जेव्हा माझ्यात बदल करावासा वाटू लागतो तेव्हा जुन्या समजुतींना मी जेवढ्या घट्टपणे धरून ठेवतो तेवढंच ते सोडावंसंही वाटतं.
याचा अनुभव घेतल्यानंतर मी दुसऱ्यांना त्याबद्दल शिकवतो. माझं असं मत आहे की चांगले शिक्षक सुखी कुटुंबातून येत नाहीत, तर दुःख आणि वेदनांनी भरलेले घरातून आलेले असतात. त्यांनी आधी हे सहन केलेलं असतं, त्यातून ते बाहेर आलेले असतात. म्हणूनच ते दुसऱ्यांना बाहेर कसं पडायचं ते शिकवू शकत नाहीत. बंधनाचे सगळे आतले पदर सुद्धा मोकळे करण्याचा प्रयत्न करत असतात. जुन्या समजुतीपासून मोकळे होण्यासाठी मला आता स्वतःवर रागवायची पाळी येत नाही. माझ्यात बदल घडवून आणण्याची इच्छा केली म्हणजे मी आधी वाईट होते असा त्याचा अर्थ होत नाही. घराची साफसफाई, मनाची स्वच्छता करणं म्हणजे घराची साफसफाई करण्यासारखंच आहे. मी मनातल्या प्रत्येक कप्प्यामध्ये जाते आणि तिथले विचार व समजुती तपासून बघते. काही माझ्या आवडत्या असतात तर त्यांना मी उजाळा देते, पुन्हा ते वापरण्यायोग्य करते. काही जणांची दुरुस्ती करावी लागते, ती करते. काही आदल्या दिवशीच्या वर्तमानासारखे रद्दी झालेले असतात, त्यांचा काही उपयोग नसतो. ते मी केराच्या टोपलीत टाकून देते आणि कायमचे विसरून जाते. हे करताना मला कधी राग येत नाही किंवा मी फार वाईट आहे असेही मला वाटत नाही. प्रयोग: मला बदलण्याची इच्छा आहे. सकारात्मक वाक्यच आपण म्हणूया. मला बदलायची इच्छा आहे. हेच वाक्य पुन्हा म्हणा. हे म्हणताना तुम्ही गळ्यावर हात ठेवा. ते एक शक्तीचे केंद्र आहे. त्यात बदल करण्याचे सामर्थ्य आहे. त्याला स्पर्श केला म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष बदल करायचा अनुभव घेत आहात. आयुष्यात बदल करण्याची वेळ आली की तुम्ही तिचे स्वागत करा. जेव्हा तुम्ही बदलायला विरोध करता तेव्हाच तुम्हाला बदलायची तीव्र इच्छा असते. हे लक्षात ठेवा. तुमच्या विचारांना आणि शब्दांना वैश्विक शक्ती पाठिंबा देत असते. हे लक्षात ठेवा. तुमची इच्छा तीव्र असेल तर तुम्ही पूर्ण होणारच, यात काही शंका नाही. बदलण्यासाठी अनेक मार्ग. या सांगितलेला उपाय हाच बदलण्याचा एक मार्ग आहे असे समजू नका. आणखी असे बरेच मार्ग आहेत. आध्यात्मिक उपाय आहे, मानसिक उपाय आहेत, शारीरिक आहेत. शरीर, मन, आत्मा असा एकत्रित उपाय आहे. तुम्हाला यापैकी कोणता निवडायचा आहे तो तुम्हीच ठरवा. काही जण मानसोपचारांची सुरुवात करतात, काही जण ध्यानधारणा करतात. घर साफ करायला घेतल्यावर कोणत्या खोलीपासून सुरुवात करायची हे फार महत्त्वाचे नसते. तुमच्या इच्छेनुसार कुठूनही करा. फास्ट फूड खाणाऱ्यांना एकदा सांगतो की सात्विक अन्न खाल्ल्याशिवाय मनाची शुद्धी होणार नाही. तिथून सुरुवात करा. आहाराबद्दल मी सहसा कधीच सल्ला देत नाही. त्याची इच्छा असेल तर त्यांनी आहार तज्ज्ञांकडे जायला हरकत नाही. त्यातले सगळे उपाय सर्वांना उपयोगी पडेल असे मला आढळून आले आहे. आहाराबद्दलची पुस्तके लिहिणारे बहुतेक स्वतः आधी आजारी असतात. त्यांनी स्वतःवर काही उपाय करून बघितलेले असतात. ते त्यांना उपयोगी पडले म्हणून सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे गृहीत धरून त्यांनी पुस्तक लिहिलेले असते. उदाहरणार्थ, मायक्रोबायोटिक आणि कच्चे अन्न खाणे या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. कच्चे अन्न खाणारे शिजवलेले पदार्थ कधीच खाणार नाहीत. ब्रेड किंवा पोळी खाणार नाहीत. फळं आणि पालेभाज्या कटाक्षाने एकत्र कधीच खाणार नाहीत आणि ते मीठ कधीच खाणार नाहीत. ते मॅरोबायोटिकवाले सगळे अन्न शिजवल्याशिवाय खाणार नाहीत. कोणत्याही अन्नपदार्थाचे मिश्रण केलेले त्यांना चालत नाहीत आणि मोठ्या प्रमाणात मीठ खातील. गंमत म्हणजे दोन्ही प्रकारचे शरीर स्वस्थ होऊ शकते, परंतु ते सगळ्यांनाच उपयोगी पडेल असे नाही. माझं स्वतःचं मत आहे, मातीतून उगवलेले काहीही खायला हरकत नाही. उगवत नसेल तर ते खाऊ नयेत. खाण्याबद्दल जागरूक राहा. ते आपल्या विचारांविषयी जागरूक राहण्यासारखेच आहे. तसे शरीराबद्दलही जागरूक राहा. खाताना शरीर काय सांगते त्यावर लक्ष द्या. आयुष्यावर नकारात्मक विचार गोळा केल्याशिवाय मनाची साफसफाई करणे म्हणजेच आयुष्यभर फास्ट फूड खाल्ल्यानंतर सात्विक अन्न सुरू करण्यासारखे आहे. सुरुवातीला त्याने त्रास होणारच.
आहारात बदल केला की सर्वात आधी शारीरिक विषारी पदार्थ बाहेर पडायला सुरुवात होते. त्याचा 1-2 दिवस त्रास होतो. तसेच मनाची सफाई करताना सुद्धा असाच त्रास होण्याची शक्यता आहे. सगळ्यांची जेवण झाल्यावर भांडी घासायची वेळ आठवा. एखादं भांडं खूपच काळं झालेलं असतं. मग तुम्ही ते साबणाच्या पाण्यात भिजत घाला. थोड्या वेळाने घालायला लागतात. तेव्हा आधी ते निघत नाही. पण घासणं चालूच ठेवले तर ते वेळ अशी येते की भांडे पुन्हा पहिल्यासारखे चमकू लागते. मनावर साचून वाळून गेलेली घाण काढण्यासाठी असेच करावे लागते. नवीन विचारांची ते भिजत घालावे लागते. पण त्याला उजाळा मिळतो. सकारात्मक विचारांनी मन घासून काढा. मागची सगळी घाण निघून जाईल आणि मन एकदम स्वच्छ होईल. प्रयोग बदलण्याची इच्छा. आता आपण बदलायचं ठरवलंय, तेव्हा आपण सगळे उपाय करून पाहू. मी स्वतःसाठी वापरलेला आणि दुसऱ्यांनाही उपयोग पडेल असा एक उपाय सांगते. आरशासमोर जाऊन उभे राहा आणि म्हणा, माझी बदलण्याची इच्छा आहे. काय वाटतं ते बघा. तुम्ही म्हणतानाच कचरत असाल, विरोध जाणवत असेल किंवा बदलण्याची इच्छा नसेल तर स्वतःलाच प्रश्न विचारा की कोणत्या जुन्या विचारांमुळे विरोध होत आहे. स्वतःवर चिडू नका. जुन्या विचारांमुळे आणि समजुतीमुळे हा विरोध येत असेल हे नक्की. ते कुठून आले तुम्हाला माहीत आहे. ते माहीत असो वा नसो, ते काढून टाकण्याचा प्रयत्न करू. आता पुन्हा आरशासमोर उभे राहा आणि गळ्यावर हात ठेवून 10 वेळा म्हणा, मला बदलायचं आहे. माझ्यातला सगळा विरोध सोडून देणार आहे. आरशासमोरचा हा प्रयोग फार प्रभावी आहे. लहान असताना मोठी माणसे आपल्या डोळ्यात बघून आणि आपल्याकडे बोट दाखवून आपल्याला उपदेश करत असत. आठवतंय ना? आज सुद्धा आरशासमोर उभं राहिलं की नकारात्मक विचार मनात येतात. स्वतःला दोष देतो किंवा नावं ठेवतो. पण आता आरशासमोर उभे राहून नजरेला नजर भिडवून बदलायचे इच्छा व्यक्त करा. ते सगळ्यात प्रभावी उपाय आहे. या आनंदी अनादी अनंत जगात मी माझ्या ठिकाणी आहे. तिथे सगळे निर्दोष, समग्र व परिपूर्ण आहे. आणि तरी सुद्धा जीवन सतत बदलत असतं. त्याला आधी नाही आणि अंतही नाही, परंतु वस्तूचे आणि घटनांचे सतत चक्र, नेहमी चक्र चालू असते. आयुष्य कधीही थांबलेलं, स्थिर किंवा जुने पुराणे नसते. प्रत्येक क्षण नवीन आणि ताजा असतो. ज्या विश्वकर्म्याने मला निर्माण केले आहे त्याचीच शक्ती माझ्यात आहे. त्याने मला स्वतःचं जग निर्माण करण्याची शक्ती दिली आहे. माझी मनःशांती आणि मनःशक्ती मी माझ्या मर्जीनुसार कधीही वापरू शकतो. त्याचा मला खूप आनंद होतो. मागून पुढे जाताना प्रत्येक क्षण हा नवीन असतो. आताच हा क्षण माझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन आला आहे. माझ्या जगात सगळं काही चांगलं चाललेलं आहे. प्रकरण 6. बदलायला विरोध. सतत बदलणाऱ्या आयुष्याच्या या प्रवाहात मी पण वाहत आहे. जाणीव ही नवीन बदलण्याची किंवा बरं होण्यासाठी पहिली पायरी आहे. एखादी सवय मनात दडून बसली असेल तर परिस्थिती बदलण्यासाठी त्याची जाणीव असणे आवश्यक आहे. कदाचित त्याबद्दल तुम्ही सांगायला लागता, त्याविषयी तक्रार करायला लागता किंवा तुम्ही दुसऱ्यांच्या तुम्हाला ती दिसायला लागते. कोणत्याही कारणाने ती तळातून वर येते आणि मग आपण तिचा संबंध लावायला लागतो. एखाद्या शिक्षकामुळे, मित्रामुळे, क्लास किंवा कार्यशाळा किंवा एखाद्या पुरस्कारामुळे किंवा पुस्तकामुळे अचानक समस्या सोडवण्याची एक नवी दृष्टी येते. माझ्या बाबतही असंच झालं. माझ्या मित्राने मला एका मीटिंगला येतेस का म्हणून मला विचारलं होतं. ती त्या मीटिंगला येऊ शकली नाही, पण मला का कोणास ठाऊक जावंसं वाटलं. ती लहानशी मीटिंग ही पहिली पायरी होती. तिने मला एक मोठाच मार्ग उलगडून दाखवला होता. पण त्यावेळेस मला त्याची जाणीव नव्हती. सगळ्यांचं असंच होतं. प्रथम ते फार मूर्खपणाचं वाटतं आणि त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही. ते फारच सोपं वाटतं.
किंवा एकदम पटण्यासारखंही वाटत असतं. आपल्याला ते करावंसं वाटत नाही. आपला विरोध फार ताकदीचा असतो. कधी कधी तर ते तसं करायचं या नुसत्या विचाराने आपल्याला राग येऊ लागतो. आपल्यामध्ये बदल घडवून आणण्याची ती पहिली पायरी असते. याची जर जाणीव झाली तर अशी प्रतिक्रिया चांगली खूण असते. मी तर माझ्या पेशंटना नेहमी सांगते, तुम्हाला वाटणारी कोणतीही प्रतिक्रिया ही बदल होण्याच्या प्रक्रियेची एक कडी आहे. आपण बदलायचं असा विचार आपल्या मनात आला ती सुरुवात असते, ध्यानात ठेवा. अधीरपणा हा एक विरोध करण्याचा प्रकार आहे. नवीन काही शिकायला किंवा बदलायला हा विरोध असतो. आता या क्षणी माझी समस्या सोडवून दाखवता का, असे तुम्ही आव्हान देता, तेव्हा आपल्याला शिकण्याचा भाग आपल्याला टाळायचा असतो. तुम्हाला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायचे असेल तर खुर्चीतून उठावेच लागेल. एक एक पाऊल तर त्या दिशेने चालावेच लागेल. नुसतं खुर्चीत बसून आणि दुसऱ्या खोलीत जायचं असं नुसतं म्हणून काही तिथे जाता येत नाही. हे पण असंच आहे. आपणा सर्वांचा आपल्या समस्या सोडवण्याची इच्छा असते, पण त्यासाठी एक एक पायरी चढवायची तयारी नसते. आपणच आपले प्रश्न निर्माण करत असतो. त्याची जबाबदारी आपणच स्वीकारायची वेळ आता आली आहे. याचा अर्थ तुम्ही अपराधी आहात किंवा वाईट आहात असे नाही. तर आपल्यामध्ये बदल करण्याची जी शक्ती आहे ती ओळखायला शिका. पूर्वी ही शक्ती आपण नको ते अनुभव निर्माण करण्यासाठी नकळत वापरली होती. त्यावेळेस आपल्या त्या शक्तीची जाणीव नसते. आता आपण आपली जबाबदारी स्वीकारल्यानंतर आणि त्या शक्तीची जाणीव झाल्यावर तिचा सकारात्मक उपयोग जाणीवपूर्वक करायला शिकायला हवा. एखाद्या पेशंटला मी जर नवीन उपाय सांगितला तर किंवा एखाद्याला माफ करायला सांगितलं तर त्याचा जबडा लगेच आवळू लागतो आणि हनुवटी पुढे येते. तुम्ही हातांची घडी छातीवर घेता, मोठ्यामध्ये आवळल्या जाता, विरोध प्रकट होतो, म्हणजे स्टोल अगदी अचूक बसलेला दिसतो. आपल्या सर्वांनाच केव्हा तरी शिकावंच लागेल. जे शिकायला अवघड असतं तेच आपण शिकतो. जे सोपं असतं ते शिकावं लागत नाही, कारण ते आपल्याला आधीच माहीत असतं. नीट लक्ष दिलं तर शिकता येतं. मी करायला सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला फारच अवघड वाटत असेल आणि मन विरोध करत असेल तर तुमची शिकण्याची सुरुवात इथूनच करावी लागेल. मनातला विरोध काढून टाकलात, विरोधी विरोध सोडून दिलात तर पुढच्या गोष्टी शिकायला अवघड होणार नाही. बदल करण्याच्या इच्छेला विरोध करू नका. त्यासाठी आपण 2 पातळ्यांवर काम करू शकतो. विरोधावर लक्ष ठेवणे, तरी सुद्धा मानसिक बदल करणे. फारच स्वतःचं निरीक्षण करा. विरोधाकडे लक्ष द्या आणि पुढे जा. विरोध सूचक हालचाली. आपल्या हालचाली मनात विरोध दाखवत असतात. उदाहरणार्थ, विषय बदलणे, उठून जाणे, बाथरूमला जाणे, उशीर येणे, आजारी पडणे, इतर कामे करण्यात वेळ घालवणे, इतर कामात व्यस्त राहणे, उगाचच वेळ घालवणे, दुसरीकडे बघणे किंवा खिडकीतून बाहेर बघणे, मानसिक चाळणे, लक्ष द्यायचे टाळणे, खाण्यापिण्यात किंवा धूम्रपानात वेळ घालवणे, मित्र किंवा नातं तोडून टाकणं, कार बंद पडणे, बसच्या वेळेवर न जाणे, घरातली दुरुस्तीची कामे काढणे इत्यादी. बोलण्यातून विरोध दाखवणे. आपल्या बोलण्यातून दुसऱ्याने विरोध समजून येतो असे आपण बोलतो. उदाहरणार्थ, त्यानं काय होणार, माझ्या नवऱ्याला बायकोला ते आवडणार नाही, त्यासाठी मला संपूर्ण बघावं लागेल, वेडी माणसं असंच करतात, ते मला मदत करणार नाही, माझा राग त्यांना माहीत नाही. टाळाटाळ करणं. आपल्या बोलण्यातून आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ, नंतर बघू, सध्या तरी मी याचा विचार करू शकत नाही, आता मला अजिबात वेळ नाही, हे करायला मला फार वेळ लागेल, आयडिया चांगली आहे पण विचार करावा लागेल, मला खूप काम आहे, उद्या बघू. ज्या कामातून मला फुरसत मिळाली की मी नक्की करेन, गावातून परत आलो की नक्की करेन, ही वेळ नाही त्याची, आता उशीर झालाय, फार घाई होते. विश्वास.
आपण काही बाबतींवर ठाम विश्वास ठेवून जगत असतो आणि तोच आपल्याला बदलासाठी विरोध करत असतो, आपल्यावर मर्यादा घालत असतो. आपल्या काही कल्पना अशा असतात, हे करता येत नाही, हे योग्य नाही, हे मी करण्यासाठी योग्य नाही, ते काही फारसे धार्मिक नाही, धार्मिक लोक संतापत नाहीत, महिला पुरुष असंच करत नाहीत, आमच्या कुटुंबात असं कधी करीत नाहीत, प्रेम माझ्यासाठी नाही, तिथे जाण्यासाठी ते खूप दूर आहे, ते खूप काम आहे, ते खूप खर्चिक आहे, यासाठी खूप वेळ लागत नाही, माझा विश्वास नाही, मी काही तशा प्रकारची व्यक्ती नाही. ते आपण आपले अधिकार इतरांना देतो आणि आपण काही करणं सांगून बदलण्याला विरोध करतो. आपलं म्हणणं साधारण असं असतं, देवानेच परवानगी दिली नाही, ग्राहकांकडून हिरवा कंदील दाखवण्याची ही वाट पाहत असतो. हे काही योग्य प्रकारचे वातावरण नाही. मी बदलावं अशी त्यांची इच्छा नाही. माझ्याकडे योग्य साहित्य, पुस्तक, शिक्षक आणि वर्ग नाहीत. माझ्या डॉक्टरांचीही तशीच इच्छा आहे. माझ्या कामातून फुरसत नसते. मला त्यांच्या छत्राखाली आवडत नाही. या सर्व त्यांच्या चुका आहेत. आधी त्यांनी बदलायला हवे. मला हे मिळाल्याबरोबर मी हे करीन. तुम्हाला त्यातलं काही समजत नाही. मी त्यांना दाखवू इच्छित नाही. हे सर्व माझ्या कल्पना, धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या विरुद्ध आहे. आत्मविचार. आपल्या स्वतःबद्दल अशा काही कल्पना आणि विचार असतात की त्यामुळे आपण बदलायला स्वीकार करत नाही. या कल्पना अशा असतात, खूप म्हातारा आहे, खूप लहान आहे, खूप लठ्ठ आहे, खूप बारीक आहे, खूप बुटका आहे, खूप उंच आहेत, खूप आळशी आहे, खूप शक्तिमान आहे, खूप अशक्त आहे, खूप उदास आहे, खूप आकर्षक आहे, खूप गरीब आहे, खूप निर्धन आहे, खूप निशुल्क आहे, खूप गंभीर आहे, खूप चिकट आहे. यातील बहुतेक खूप माझ्यात आहेत. नाकारणे. बदल करण्याची गरज आहे अशा अर्थाने बोलणे. उदाहरणार्थ, माझ्यात काही चूक नाही, या बाबतीत मी काही करू शकत नाही, मागच्या वेळेस माझंच खरं ठरलं होतं, काय फायदा होणार आहे त्याने, किंवा काही दिवस जाऊ द्या, आपोआप प्रश्न सुटेल. भीती. विरोधाची सगळ्यात मोठं कारण म्हणजे भीती. अनामिक भीती. उदाहरणार्थ, अजून माझ्या मनाची तयारी होत नाही, माझ्याच्याने होणार नाही, हे कदाचित नाही म्हणतील ते, शेजारी काय करतील, नवऱ्याला बायकोला कसं सांगू, माझा अपमान करतील, मलाच बदलावं लागेल, फार खर्चिक काम आहे, यापेक्षा मरण पत्करीन मी अडचणीत आहे, हे जग जाहीर होईल अशाने, मला हे करायला जमणार नाही, या विषयावर मला बोलायचं नाही, माझ्यात तेवढी ताकद नाही, याचा शेवट काय होईल, काय सांगावं, माझं सर्वस्व हरवून बसेन मी, फारच अवघड आहे, हे माझ्यासाठी, एवढा पैसा नाही माझ्याकडे, माझं नुकसान होईल यामध्ये, मला ते नीट जमणार नाही, मित्र घालवून बसेल मी, माझा विश्वास कोण